युवकांना क्रीडांगणाचा विषय अनेक वर्ष झाले पेंडिंग होता. गेल्या 25 वर्षापासून मोहोळ तालुका क्रीडा संकुलन झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळत होतो, कुस्ती खेळत होतो, कबड्डी खेळत होतो, त्यावेळेला आम्हाला वाटायचं की माझ्या शहरामध्ये क्रीडा संकुलन असलं पाहिजे. पण क्रीडा संकुलन त्या ठिकाणी अनगरला जातंय का शेटपळला जातंय अशामध्येच अडकलं होतं. पण क्रीडा संकुलनाला जागा नसल्यामुळं स्वतःची 14 एकर जागा, मला यशवंत माने आमदारांचा फोन आला. मी गुजरातला साबरमतीच्या महात्मा गांधी यांच्या आश्रम पाहायला गेलो होतो. तिथंच मला फोन आला, यांची इथं मीटिंग भरलेली होती. यशवंत माने म्हणले, गाव पेटवून हनुमान तुम्ही कुठे गेलेला आहे? मी त्यांना म्हणलं, महात्मा गांधी यांचं साबरमतीचं उद्यान बघायला आलेलं आहे. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने यशवंत माने यांनी विचारलं, क्रीडा संकुलनाला तुम्ही जागा देणार आहे? अशा प्रकारे सर्व पत्रकार हे ते विचारत आहेत. हा म्हणलं, मी देणार आहे. किती एकर जागा देणार आहेत? तर मी त्यांना सांगितलं, मी 8 एकर जागा देणार आहे. त्यांनी म्हणले, 8 एकर नाही, तुमची जागा किती आहे? मी त्यांना सांगितलं, माझी 13 एकर जागा आहे. 13च्या 13 एकर जागा द्यावं लागेल. मी त्यांना सांगितलं, तिथूनच म्हणलं, मी आज इथं ज्या महात्मा गांधींनी या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी जी भूमिका घेतली, त्यांच्याच आश्रमामध्ये इथून शब्द देतो म्हणलं की 13च्या 13 एकर जागा माझी क्रीडा संकुलनाला या ठिकाणी देतो. आणि त्यांनी स्पीकर ऑन केलेला होता, सगळ्यांना ऐकवलं. आणि त्यांनी काय मला सांगितलं, तुमच्या मुलाबाळाचं कशाला भविष्यात कल्याण होणार आहे, तुम्ही कशाला तुमची जागा देता? तरी देखील मी एक खेळाडू आहे. खेळातून रमेश बारसकर तयार झालेला आहे. कुस्ती असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, याच्या माध्यमातून तयार झालेला कार्यकर्ता येणाऱ्या पिढीला देखील त्याच पद्धतीने एखादे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे, तरुण खेळाडू तयार झाले पाहिजे. म्हणून माझी स्वतःची जागा दी. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना माझं लिहून दिलं पत्र. पण त्या पत्रात आता उमेश पाटील आणि आम्ही बघायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिथं डोंगराळ भाग असल्यामुळं तिथं क्रीडा संकुलन करता येत नाही. अशा प्रकारचं पत्र तिथं त्या माझ्या प्रस्तावाला जोडलेलं आहे. मोहोळ तालुक्यात, मोहोळ शहरात कुठंच डोंगर नाही. त्यांनी फक्त चुकीच्या पद्धतीनं अहवाल दिला आणि ते क्रीडा संकुलन थांबवलं गेलं. पण आत्ताच्या काळामध्ये 15 एकर जागा एकनाथभाई शिंदे, आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॉलनीची जागा 34 एकर जागा राज्य सरकारची, त्यातली 15 एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आलं आहे. मोहोळ तालुका क्रीडा संकुलन अशा प्रकारचं आरक्षण टाकलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये 15 एकर जागेवर त्या ठिकाणी क्रीडा संकुलन होणार आहे. उपजिल्हा रुग्णालय अनेक वर्ष झालं प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. आपलं 30 बेडचं रुग्णालय आहे. फक्त 20च बेडची मान्यता आपल्याला आणून 50 बेडचं रुग्णालय झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय होत असतं. अनेक ठिकाणी 100 बेडचं रुग्णालय आहे. पण आपल्यात 50 बेडचं झाल्यानंतर त्याला फॅसिलिटी येते. या ठिकाणी जे पेशंट आहेत त्यांना जेवण येतंय, तिथलं बेडशीट रोज स्वच्छता धुतलं जातं, त्याचं टेंडर निघतंय. वेगवेगळ्या प्रकारचं टेंडर निघून त्या ठिकाणी त्या उपजिल्हा रुग्णालयाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सोयीसुविधा मिळतात. वेगवेगळ्या मशिनरी येतात. सोलापूरला जाण्याची आवश्यकता नाही. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा अनगरला आपल्या मागणं त्यांनी मिळवला. का मोहोळला तुम्हाला करता आलं नाही? म्हणून या ठिकाणी मोहोळचं उपजिल्हा रुग्णालयाचा देखील प्रश्न आम्ही मिटवणार. क्रीडा संकुलनाचा असेल, उपजिल्हा रुग्णालयाचा असेल, एसटी बस डिपोचा, एसटी बस डिपो आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबच आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यामध्ये, मोहोळ शहरामध्ये एसटीचा बस डिपो या ठिकाणी केला जाणार आहे. एसटी बस डिपो केल्यानंतर शेकडो कर्मचारी त्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येणार. पेट्रोल पंप होणार, एसटीचे ड्रायव्हर असणार, कंडक्टर असणार. हे सगळे मोहोळ शहरामध्ये राहणार. इथनं सकाळी उठल्यापासून टूथब्रश पासून ते संध्याकाळच्या हॉटेलवर जेवणापर्यंत हे सर्व या मोहोळ शहरामध्ये खरेदी करणार. त्यामुळं मोहोळ शहराचं या ठिकाणी दरडोई उत्पन्न वाढणार.